वासुदेवामध्ये महाराज सकाळी आपल्याला ऐकायला मिळेल काकड्याच्या अभंगामध्ये. पण तेवढं काकड्याच्या अभंगाला सगळी माणसं वाकडे झाले. तिथंच म्हणते ते उठा उठा साधू संत साधा पुनाहित जाईला नरदे मग काकडेवाला विचारून कोणाला उठा म्हणलं लागले. तुमच्या भाऊ त्याच्या भाऊचाडीचं माझं सगळं झोप. त्या मुदगड करायला विचारलं कोणाला उठा म्हणत आपण घेतलेला झोपा म्हणलं गावातल्याला उठा म्हणलं. उत्तिष्ठ जागृत वरण्यबोधा उठा जागवा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावी चरणी ठेवा माता चुकवी व्यथा जन्माच्या लक्षात घ्या. अजून आपण झोपलेले अजून जागे नाही. एका मामानं म्हणलं तुमच्याकडे सारखं टुळू टुळू बघायला जात कसं नाही कसं उलाले म्हणजे ती शिरा खाऊन जरा आगीन गाडी चालली आहे म्हणजे बंद करा केलं झोपलो. आपण जागृत नाही. साधू संतांनी जाग केला का लक्षात घ्या. तुम्ही का जाग नाही अरे तुम्ही झोपलेले आहात. मग नामदेवराव म्हणजे काय कारण काय काळ जपतसे महा स्वहिताचा घोरवा आयुष्य जात आहे आयुष्य बारी बारी काळ्या काळ्या काळ धनदारा पुत्र जागरण विचार करा. बाबानो देवाला विचारी भक्ती आवडतच नाही. भक्ती म्हणजे सर्वांग परिपूर्ण होऊन देवाला शरण जाणं त्याचं नाव भक्ती. असे भक्तीचे 9 प्रकार आहेत. 9 तुका म्हणे 9विध भक्ती जाणे तोची शुद्ध. आणि पहिल्या सुरू का म्हणजे जाणे भक्तीचा शेवटी का म्हणजे भक्ती जाणे तोची शुद्ध. कसा माहितीये का
संसार मानून करावा आणि परमार्थ जाणून करावा. डॉक्टर औषध मानून देत नाही. बघा तुम्ही गेलो खोकल्याला काय करा, खोकला लागला तरी परशाचं इंजेक्शन दिलं आणि जर नाक जर गळलं म्हणता दहाडाच लागली शिर्यात पडला ना वर्णास पडला मिठाचं लागत ना मिठाचं लागत. मग म्हणलं असं कसं डोकं नाक कसं गळवाले, हा एवढी गरमी होईल काय की महाराज म्हणजे डॉक्टरने मला तपासायचं नाही म्हणलं. गेलं की का झाले पडत खोकला म्हणा का पडशाचं नाकाला दहाडाच लागली बंदच नाही ती. हा नदीचं पाणी झालं चाललं तसं नाही. मानून संसार करावा मानून. का बर ही संसार एक दिवशी जाणार, संसार राहणार नाही. लय लोक गेले संसार करता का आजा मेला पंजा मेला बाप्पा बसनी गेला आजा मेला पंजा मेला बाप्पा बसनी गेला आजा मेला पंजा मेला बाप्पा बसनी गेला आजा मेला पंजा मेला बाप्पा बसनी पहिले गस्त घरात येईल बघा गस्त म्हणलं का हे चदर दुसरा पांघरायचा. नाथ महाराजाच्या घरी चोर आले बर का, सगळं चोराने गटोडे बांधले, दोघांनी उचलून नेलं आणि एकटंच राहिलं ना गटोड राहिलं मोठं, त्याला उचलच ना. नाथ महाराजाला माहिती होतं चोरी आले ती करले चोरी निवडात बिचार त्याला लागत असलं तर काय सांगेल कशाला कोणी कोणी पोळ्या बांधून घेतलं, कोणी रस बांधून घेतलं. नाथ महाराजाकडे रोज आमरस पोळ्याचं जेवण आहे, अजून बी जावा तुम्ही पोळ्याचं जेवण आहे. कवा बी जावा तुम्ही, कधी बी कोणत्या बी त्या कोटीमध्ये गेला का रे जेवायचा म्हणलं का बसा पोळीच आहे लगेच. नाग दिव्याचीच पोळी नव्हती सट्टीची. आताच्या बायकाला पोळ्यात करा येईना, घातलं पूर्ण बायाचं आलं मरणच आहे, ती वाकायला बी ना बसायला बी. कशात हुंडा कोणचा गाणं ती माहिती तरी पूर्णातच कधी गाणं आणि पोळी फिसकू लागली. रोज पूर्णाच्या पोळी सगळं बांधे गटुडे एकटं शेवटी राहिलं, त्याला उचलच ना. नाथ महाराज म्हणजे बिचारा आता लयच बंडाळ झाले, हळूच उठले बाळू इकडे मिळते का इकडे धरू लागतो तुला, उचलून त्याच्या डोक्यावर दिलं. किती लाज वाटल्याचं त्याला, किती मारून घेतल्याचं. ती गटोड ठेवलं बाहेरच्या चौघाला बोलून आणलं, चला रे केट्यानं चला म्हणजे महाराजांना उचलून लागल्या. सगळेच गटोडे ठेवले. जवळ कुठं तर कीर्तनाला भजनाला गेले 100 ती भजन करीत होती. शंभर रुपये होते, महाराजाला दिले, पाया पडले. महाराज आता तुमच्या वारीला येता, तुमच्या कोणी बी सप्त्याला येता आम्हाला सांगा जाऊ बरं का. महाराजाला महाराज आम्हाला वेग पॉम्पलेट द्यायचा, चोर तुम्ही आमच्या आणल्यावर संपला आता आमची चोरी. लक्षात घ्या, फलतिया भावी शरण जाता भेटी पाडी कशी कुटी जन्म व्याधी. लक्षात घ्या, परमात्म्याला आवडते ते करणं. काय आवडते तर भक्ती आवडते. अजून काय आवडते? आवडे देवाशी तिसरा एक प्रकार आवडीचा देवाच्या
काय आवडे देवाशी तो ऐका प्रकार नाथ महाराज नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाचं चिंतन देवाचं नाम सगळ्यांनी म्हणले शेवटी हरिपाठवा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना नाथ महाराज सुद्धा म्हणता हरिमुखी गाता त्या नाही मागुता जन्म घेणे देवा नाम देवाचं आवडतं मला नाम घेतलं का नामा सरशी उडी हके सरशी उडी गहाडोनिया स्तंभ फोडी नुसतं देवाचं नाव घ्या. अहो माणसाचं नाव विठ्ठल पळत बापू म्हणा का बापू पळत